आपल्या कन्येच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं हजारो लेकरं घडावीत, त्यांच्यावर विचारांचं संस्करण व्हावं या निरपेक्ष जाणीवेतून एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करतायत याबद्दल सर्वप्रथम जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पंडित विष्णू दिगंबर पलुसकर संस्थेच्या या महाविद्यालयामध्ये या विद्यालयामध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानवी विशाल बुचडे हिच्या अभिष्ट चिंतनाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असलेले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय उदयजी परांजपे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय श्री विश्वासजी राबळगाव, संस्थेचे सचिव माननीय श्री जयंतीलालजी शहा साहेब, या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री तानाजी खरांडे सर, विशेषत्वानं ज्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला जातोय ते विशालदादा बुचडे आणि माझे मित्र, पोलीस दलात कार्यरत असतानाही विचारांशी बांधिलकी ज्यांनी जपली आहे ते राजेशजी मुदगल आणि मंचावरती उपस्थित असलेली सर्वच या विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी, मला खूप आनंद आणि कौतुक या गोष्टीचं वाटतंय की मी आल्याबरोबर हा मनात विचार केला की विशाल दादांना का असं वाटलं असेल की आपल्या लेकीचा वाढदिवस हा इतरांप्रमाणे केक कापून मोठा बडेजाव आणि उत्सव करून साजरा न करता आपल्या मातीतल्या विद्यार्थ्यांवरती विचार रुजावेत या निरपेक्ष जाणीवेतून वैचारिक व्याख्यानाच्या कार्यक्रमातून करावं. त्यासाठी अनेक प्रश्न माझ्या मनात होते. मला वाटलं त्यांचा काहीतरी उद्देश असेल, कारण बहुधा कार्यक्रम घेणं ही वर्तमान परिस्थितीत एका वेगळ्या उद्देशानं तो उद्देश साध्य करण्यासाठी लोक आयोजित करत असतात. मी त्यांना पहिला प्रश्न हा विचारला, तुम्ही राजकारणात आहेत का? ते म्हणाले बिलकुल नाही. मग एखादा माणूस राजकारणात नसताना सुद्धा समाजोपयोगी कार्यक्रम जर करत असेल तर त्या पाठीमागे त्यांचा हेतू किती निरपेक्ष आणि स्वच्छ असू शकतो याची प्रचिती आपल्याला आल्यावाचून राहत नाही. दुसरी गोष्टही मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना फार भावली. वरती कार्यालयात बसलो होतो, आदरणीय परांजपे साहेबांचा, परांजपे परिवाराचा, या संस्थेचा, पलुसकरजींचा, या सर्वांचा इतिहास समजून घेत असताना परांजपे साहेबांनाही विचारण्यात आलं माझ्या वतीनं की तुम्ही राजकारणात तुमचा परिवार आहे का? ते म्हणाले आम्ही राजकारणाला शिवलोही नाही. राजकारणात कुठलाही हेतू नसताना सुद्धा ही माणसं जर काम करत असतील तर मला खात्री वाटते ही माणसं अत्यंत स्वच्छ आणि निस्वार्थ भावनेनं काम करतात. कारण विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचं आयोजन काय, याऐवजी विशालदादा आणि ही संस्था वेगळा एखादा कार्यक्रम आयोजित करू शकली असती, पण विचारांचं वर्तमान परिस्थितीत साहेब फार महत्व आहे. आज आपल्याला जर एक उंची गाठायची असेल, आपल्याला एका इच्छित ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, आपला भविष्याचा काळ सुखा समाधानात आणि समृद्धीने आपल्या सगळ्यांना जावा असं जर वाटत असेल तर वर्तमान परिस्थितीमध्ये आपल्या पावलांचा प्रवास विद्यार्थी दशेमध्ये जो विकारांच्या दिशेने होतोय तो प्रवास विचारांच्या दिशेने जर व्हायला लागला तर तुमचं भविष्य उज्ज्वल असेल. यासाठी वैचारिक कार्यक्रमांचं महत्व फार आहे हे समजून घ्या. आज सामाजिक, राजकीय, धार्मिक सगळ्या अंगाने जर चित्र पाहिलं तर परिस्थिती अतिशय विदारक अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. पण याही परिस्थितीमध्ये काही विशालदादांसारखी माणसं हाताच्या बोटावरती मोजण्या इतकी आहेत की जी समाज भान ज्यांच्या अंतःकरणात आजही जागृत असल्याचं पाहायला मिळत आहे. एकदा काय झालं, वर्तमान परिस्थितीबद्दल सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं, मी बीडवरून आलो, मला नागपूरला व्याख्यानाला जायचं होतं. नागपूर आमच्यापासून जवळपास 500-600 किलोमीटर अंतरावरती. इतक्या दूर व्याख्यानाला जायचं, मग कसं जायचं? मी म्हटलं गाडीनं प्रवास करण्यापेक्षा आपण एक काम करूया, रेल्वेनं जाऊया. रेल्वे स्थानकावरती गेलो, छत्रपती संभाजीनगर आम्हाला जवळचं रेल्वे स्थानक आहे. रेल्वे स्थानकावरती गेलो, रेल्वेचं तिकीट बुक करावं अगोदरच्या दिवशी म्हणून तिथं रांग लागलेली होती. त्या रांगेत मी उभा राहिलो. भली मोठी रांग, गर्दीच गर्दी होती. बराच वेळ झाला, दुपारची वेळ आली, डोक्यावरून सूर्य ज्वाळेचे लोट डोकायला लागला, बोटात भूक लागली. माझा नंबर यायला बराच वेळ होता. मी रांगेच्या अगदी मधोमध आलो होतो आणि तेवढ्यात भूक लागलेली असताना माझ्या कानावरती आवाज आला, शेंगा घ्या, शेंगा, गरम गरम भाजलेल्या शेंगा. भूक तर लागलेली होती. मी एक शेंगा विकत असलेल्या बाबांना आवाज दिला, खिशातले 10 रुपये काढले, त्यांच्याकडून शेंगा विकत घेतल्या. 10 रुपयांच्या शेंगा घेतल्या, हातात अशा साठवल्या आणि ती शेंगा मी खायचो. खाऊन झाली की टरफल दुसऱ्या हातात साठवायचो. शेंगा खाऊन संपल्या, पोटाची भूकही शमली, नंबरही आता जवळ आला होता. पण विद्यार्थ्यांना प्रश्न असा निर्माण झाला, आता ही शेंगांची टरफल नेमकी टाकायची कुठे? उजवीकडे टाकावं तर तिथं लिहिलं इथे स्वच्छता राखा. डावीकडे सुरक्षा रक्षक आमच्या मुदगल साहेबांसारखे पोलीस कर्मचारी उभा आहे, समोर लोक आहेत, पाठीमागे रांग आहे. कुठे टाकायचा हा प्रश्न आहे. आणि माझ्या पाठीमागचे एक काका केळी खात होते बराच वेळपासून. मी त्यांना म्हटलं, का हो काका, तुम्ही केळी खाताय, मला एक गोष्ट सांगाल का, ही टरफल मी कुठे टाकू?
त्यावेळी ते काका मला असं म्हणाले, बाळा एवढा काय विचार करतोय, टाक समोर जो उभा आहे त्याच्या खिशात. म्हणजे समोरच्या खिशात असं कसं शक्य ते मला भारती. ते काका मला असं म्हणतायत की बाळा एवढा वेळ पासून केळी खातोय आणि साल्टी तुझ्या खिशात टाकतोय, तुला कुठं समजतंय. आपण विनोदाला हसतो, पण हे वर्तमान समाजाचं चित्र आहे. आज याची साल्टी त्याच्या खिशात, त्याची टरफला याच्या खिशात, इतकं विधारक चित्र असताना सुद्धा विशाल दादांनी आपल्या कन्येचा जन्मदिन एका इतक्या समर्पक कार्यक्रमानं सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणीवेतून ते साजरे करतात. याबद्दल मी परत त्यांचं कौतुक आणि अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करेन. कारण हा विचारांचा सोहळा, ही विचारांची मालिका, उद्याच्या बलदंड भारताचे भवितव्य तुम्ही सर्वजण विद्यार्थी म्हणून आहात. या पलूसच्या मातीचं नाव भविष्यात उज्ज्वल जर व्हावयाचं असेल तर या मातीत जन्माला आलेली तुम्ही लेकरं उद्या भारताच्या, देशाच्या, राज्याच्या कानाकोपऱ्यात असताना या मातीचं नाव उज्ज्वल करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. आणि या वयात तुमच्यावरती तो संस्कार जर होत असेल तर तुम्ही पर्यायानं कुटुंबाला, समाजाला, आपल्या मातीला आणि देशाला एका चांगल्या दिशेनं मार्गस्थ करू शकता. या जाणीवेतून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज बहुधा समाजात फिरत असताना अनेक वडीलधाऱ्यांच्या, ज्येष्ठांच्या मुखात तुमच्या प्रती, आपल्या प्रती हा शब्द असतो की आजच्या तरुणांची, आजच्या विद्यार्थ्यांच्या पावलांची दिशा बदलतीये. आजचे विद्यार्थी एका चुकीच्या मार्गाने मार्गक्रमण करतायत. आजचे विद्यार्थी चुकीची वाट चुकाळतायत. आणि हे बऱ्याचदा सत्य असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. कारण जोपर्यंत आजची ही पिढी तुम्हा सगळ्यांच्या, या शिक्षकांच्या, पालकांच्या समोर असते, तोपर्यंत विद्यालयात तुम्ही सर्वजण असता, तोपर्यंत चित्र ठीक आहे. पण आज राज्यातली आणि सगळीकडची परिस्थिती अशी आहे की विद्यालयातून महाविद्यालयात पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या शहरात जात असताना आपल्याच पावलांचा प्रवास 31च्या अंधाऱ्या रात्री विद्यालयातून ग्रंथालयाकडे जाण्याऐवजी मध्यालयाच्या दिशेने होताना सर्रासपणे या मातीत आम्हाला पाहायला मिळतं. हे चित्र आहे. ही परिस्थिती का ओढवते आमच्याकडे? या पाठीमागचं कारण आमच्या पावलांचा प्रवास हा वर्तमान परिस्थितीमध्ये प्रेयसाच्या दिशेने होतोय. तुम्ही म्हणाल हे प्रेयस म्हणजे काय? विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, तत्वज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर समाजात दोन गोष्टी अवलंबून अस्तित्वात असतात. एक असतं प्रेयस आणि दुसरं असतं श्रेयस. मी नेहमी सांगत असतो, प्रेयस कशाला म्हणायचं? उदाहरणार्थ, चहा आम्हाला खूप आवडतो पण शरीराला तो चांगला नाही, त्याला प्रेयस असं म्हणतात. कडुलिंबाचा रस, तो पाला आम्हाला आवडत नाही पण तो शरीराला त्याचा रस चांगला असतो, त्याला श्रेयस असं म्हणतात. समाजात आमचं जसं सामाजिकीकरण होतं, आम्ही जसे मोठे होतो तसं आम्ही आमच्या पावलांचा प्रवास श्रेयसाकडून काढून प्रेयसाच्या दिशेने घेऊन जातो. उदाहरणार्थ, व्याख्यान झालं, एखाद्या घरी चहा घ्यायला जर थांबलं, चहा घेतला आणि 6-7 वर्षाच्या चिमुकल्या मुलाला आई जवळ आणून बसवते. वडील सांगतात आमचं बाळ फार हुशार आहे. वडिलांना किंवा आईला विचारलं ना, 7 वर्षाचा मुलगा तुम्ही हुशार म्हणताय, काय येतं याला? आई हळूच सांगते, अहो त्याचं वय 7 वर्ष आहे पण माझा सगळा अँड्रॉइड फोन त्याला हँडल करता येतो. आपल्या 7 वर्षाच्या बाळांना, म्हणजे तुम्हाला अँड्रॉइड फोन हँडल करता येतो, युट्यूब चांगलं वापरता येतं, व्हॉट्सअप युज करता येतं, याचा अभिमान तुम्हाला आणि पालकांना जर वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या दिशेने जाणार नाही. कशाहून याचा विचार आपल्याला करावा लागेल. तुमच्यातल्या अनेकांना असं वाटत असतं आपण लहान आहे, लहान वयात चुका करायच्या असतात. तुमच्यातल्या अनेकांना असं वाटतं सुधारण्यासाठी अजून बरंच वय आपल्या हातात आहे, पण हे चुकीचा समज आहे. लक्षात घ्या, एक कल्पना तुम्ही सगळ्यांनी लहान वयात करणं गरजेचं आहे की तुमच्यापेक्षाही कमी वय असताना, म्हणजे इथं उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनी इतकं वय असताना, वयाच्या 16व्या वर्षी, 16वं वर्ष धोक्याचं असं आपण म्हणतो, पण वयाच्या 16व्या वर्षी संस्कृतातलं सगळं ज्ञान प्राकृतात यावं, माझ्या मायभाषेतल्या, मराठी भाषेतल्या लोकांना ते अवगत व्हावं, यासाठी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिक मिळविणं, असं म्हणत ज्ञानेश्वरीची निर्मिती करणाऱ्या ज्ञानोबा माऊलीचं वय फक्त त्यावेळी 16 वर्ष होतं. लक्षात ठेवा. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिणाऱ्या छत्रपती संभाजीराजांचं वय सुद्धा तुमच्यापेक्षा, अनेकांपेक्षा लहान होतं. लक्षात घ्या. वयाच्या 6व्या किंवा 7व्या वर्षी ज्या ज्ञानोबरायांनी अस्वस्थ होऊन आपल्या ताटीचं दार लावून ते बसले, त्यावेळी 6-7 वर्षाची तुमच्यापेक्षाही खूप लहान असणारी चिमुकली मुक्ताई ज्ञानोबरायांच्या जवळ जाऊन ज्ञानोबरायांना विनवते, ज्ञानदादा ज्ञानदादा म्हणून आवाज देते. ज्ञानोबराय ऐकत नाही. तेव्हा ज्ञानदेवांना संतत्वाचा अर्थ सांगणाऱ्या मुक्ताईचं वय 7 वर्ष होतं. ती असं म्हणते, विश्व रागे झाले म्हणी, संती सुखी व्हावे पाणी, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वारकरी संप्रदायाला संत हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा देणाऱ्या मुक्ताईचं वय सुद्धा लहान होतं. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमच्या डोक्यात हा समज तुम्ही भरवला पाहिजे, या वयातच कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीच्या क्षमता तुम्ही कमावू शकता, हे या वयातच तुम्हाला प्रत्येकाला समजणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, संस्काराची शिदोरी, महापुरुष, वर्तमान पिढी, या सगळ्या संदर्भाने आपल्याला आज बोलायचंय. एक बाब लक्षात ठेवा, तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल,
देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात भविष्यात तुम्ही जाल शिक्षणाच्या निमित्तानं, नोकऱ्यांच्या निमित्तानं, तुम्ही जिथं कुठं असाल तिथं तुमच्या कानात आणि तुमच्या मनात तुमच्या आई आणि बापाच्या संस्काराचा आवाज जर जिवंत असेल तर मी जबाबदारपूर्वक तुमचा भाऊ म्हणून सांगतो, कुठल्याही चुकीच्या गोष्टीला तुमचा स्पर्श होऊ शकत नाही, समजून घ्यायला का. आम्ही फक्त महापुरुषांच्या नावांचा गौरव करत असतो. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्याबरोबर आमच्या मुखातून लगेच जय बाहेर पडतं, आम्हाला अभिमान वाटतो शिवाजी महाराजांचा. पण या महापुरुषांकडून आम्ही शिकतो काही, काय शिकतो हा प्रश्न आजही आमच्या समोर उपस्थित आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या आई जिजाऊने दिलेला संस्कार आपल्या अंतःकरणात साठवला, तो जिवंत ठेवला. शहाजी महाराज नावाच्या बापानं जो संस्कार त्यांच्यावरती केला तो त्यांनी जिवंत ठेवला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नावाची एवढी उत्तुंग व्यक्तिरेखा या महाराष्ट्राच्या, या देशाच्या पटलावरती निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. 9, 10, 11, 12 काहीतरी वर्ष वय असेल, शिवाजी महाराज बंगळूरला गेले. शहाजीराजे बंगळूरला वडील राहतायत, लक्षात ठेवा. शिवनेरीवर जन्म झालाय, जिजाऊंनी हाताला धरला आणि शिवरायांना आपल्या पित्याला भेटायला घेऊन गेल्या. बंगळूरला संध्याकाळच्या वेळी एके दिवशी शिवाजीराजे रात्री घरी आले. पलंगाखाली जिजाऊंना माती दिसली. आई जिजाऊने एवढ्या कमी वयात शिवाजीराजांना विचारलं, शिवाराजे रात्री कुठे बाहेर गेला होतात का? शिवाजीराजे म्हणतायत, हो मासाहेब, शेजारी मनोरंजनाचा, राजे रजवाड्यांचा कार्यक्रम होता, मी तिथे गेलो होतो. जिजाऊंच्या लक्षात येतं तत्कालीन काळातल्या राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे काय असेल, तर त्या काळातल्या राजे रजवाड्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणजे नाच गाण्यांचा कार्यक्रम असेल. जिजाऊ आऊसाहेबांनी त्या वयात शिवाजीराजांना सांगितलं होतं, खडसावलं होतं की लक्षात ठेवा शिवराजे, तुम्हाला इतर राजे रजवाड्यांसारखा बाया नाचवणारा राजा व्हायचं नाही, तर बाया वाचवणारा राजा व्हायचा आहे. म्हणून जगाच्या इतिहासात स्त्रियांची इज्जत करणारा सर्वोत्तम राजा म्हणून शिवाजी महाराज निर्माण झाले. आईने दिलेल्या संस्काराचा आवाज आयुष्यभर त्यांनी आपल्या अंतःकरणात जतन करून ठेवला. त्या उंचीला ते पोहोचू शकले. पुण्यात आले. पुण्यात लाल महल आहे. आपल्यातल्या अनेकांनी सहलीला गेल्यानंतर बऱ्याचदा तो पाहिलाय असेल. त्या लाल महलाच्या समोर असंच पटांगण होतं, अंगण होतं. जिजाऊ आऊसाहेब अशा अंगणात उभ्या असायच्या. शिवाजीराजे 9-10 वर्षाचे घोड्यावर बसायचे. प्रचंड वेगानं घोडा पळवायचा शिकायचे. घराघरा सपासप तलवार चालवायचे शिकायचे. दांडपट्टा फिरवायचा शिकायचे. कल्पना करा, आपल्या लक्षात येईल, आई जिजाऊ जर हे पाहत असेल तर कुठल्याही आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, तसे जिजाऊंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. शिवाजीराजे एवढ्या वेगाने युद्ध करा शिकतायत, घोडा पळवतायत आणि अचानक घोडा पळवता पळवता 9-10 वर्षाचे शिवाजीराजे घोड्यावरून थापकन खाली एका दगडावरती पडले. लगेच गुडघ्याला जखम झाली. गुडघ्यातून रक्ताची चिडकांडी उडाली. तोंडात माती गेली. डोळ्यातून खळखळ अश्रूचे थेंब आले. समोर आई उभा आहे. आपण जर असतो तर आपल्यालाही जसं वाटलं असतं, आईनं जवळ यावं, मला उचलून घ्यावं. शिवाजीराजांनाही तेच वाटलं 9-10 वर्षाच्या की माझ्या आई जिजाऊनं धावत यावं, मला उचलून कडेवरती घ्यावं, अंतरावं, गोंजारावं, विचारावं शिवाजीराजे लागले का. पण जिजाऊ मासाहेब जागच्या काय हलेना स्तब्ध उभ्या होत्या. शिवाजीराजाने आऊसाहेब म्हणून आवाज दिला. जिजाऊ काही जागच्या हलेना. शिवाजीराजे आऊसाहेब म्हणून आवाज देताय. जिजाऊ काही जागच्या हलेना. शेवटी जिजाऊंच्या लक्षात आलं, आई म्हणून माझ्या लेकराची भावनिक आणि संवेदनशील बाजू मी आहे. जिजाऊंनी ताड 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 पावलं टाकल्या आणि स्वतःच्या महालात आई जिजाऊ जाऊन बसल्या. शिवाजीराजांना राग आला असेल की नसेल. 9-10 वर्षाचे शिवाजीराजे कसा बसा उठायचा प्रयत्न करते झाले, उठून उभा राहिले. धावत जिजाऊंच्या महालात गेले. जसे जिजाऊंच्या महालात गेले तशा जिजाऊ धावत गेल्या. कडेवर उचलून घेतलं, अंजारलं, गोंजारलं, विचारलं, शिवराजे लागले का, दुखतंय का हो. 10 वर्षाच्या 9 वर्षाच्या शिवरायांना राग आला. ते असं म्हणतात, आऊसाहेब पडलो आम्ही त्या मैदानात दगडावरती, गुडघ्याला जखम झाली, तोंडात माती गेली, डोळ्यातून अश्रू आले. आम्हाला वाटलं तुम्ही जवळ याल, आम्हाला उचलून घ्याल. आम्ही आवाजही दिला तुम्हाला, तुम्ही काही जवळ आलाच नाहीत मासाहेब. आम्ही स्वतःहून चालत इथपर्यंत आलो. आम्ही चालत तुमच्या जवळ तुमच्या आसनासमोर आलो आणि आता तुम्ही आम्हाला उचलून घेताय आणि विचारताय असं का केलं मासाहेब. तेव्हा या महाराष्ट्राच्या मातेनं, या देशाच्या राष्ट्रमातेनं जिजाऊ नावाच्या एका आईनं आपल्या पुत्राला शिवाजीराजांना सांगितलं होतं. त्या क्षणाला काय म्हणाल्या होत्या जिजाऊ मासाहेब, आपण काळजावरती कोरण्यासारखं वाक्य आहे. जिजाऊ मासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं साहेब. जिजाऊ मासाहेब शिवाजीराजांना म्हणतात की लक्षात ठेवा शिवराजे, ज्या माणसाला पडल्यानंतर उठण्यासाठी कुणाचा तरी आधार शोधावा लागतो ना, तो माणूस आयुष्यात स्वतःच्या पायावर उठून पुन्हा कधीच उभा राहू शकत नाही. हा संस्कार जिजाऊंनी केला. त्या काळात जिजाऊंनी हा संस्कार शिवाजी महाराजांच्या वरती केलाय. आज इवलंच संकट जर तुमच्या आमच्या वाट्याला आलं, आई वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून 7व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवणारी पोरं आज महाराष्ट्राच्या मातीत पेपरात त्यांच्या बातम्या छापून येत आहेत. एखाद्या विषयात साधे कमी मार्क पडले म्हणून विषयाचा प्याला प्राशन करून आयुष्य संपवणारी पोरं पाहायला मिळत आहेत. छोटसही संकट शिवरायांच्या महाराष्ट्राच्या मातीतली पोरं पचवू शकत नाही. हे दुर्दैव आहे. याचं कारण आमच्या आई बापांनी केलेल्या संस्काराचा आवाज आमच्या मनात जिवंत नसतो. जिजाऊंनी हा संस्कार केला. शिवाजीराजांच्या वाट्याला तरुण वयात किती संकट आली. अफजल खान नावाचं संकट आलं. महाराष्ट्राचा आभाळ काळवंडलं. मातीतल्या माणसांच्या कत्तली करत तो निघाला. एक संकट एका बाजूला अफजल खान नावाचं आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पत्नी सईबाई साहेब मृत्यूशय्येवरती आहेत.
काय करावं शिवाजी महाराजांच्या मनात प्रश्न आहे. कोणत्या संकटाला भिडावं, मानसिकदृष्ट्या खचले, पण जिजाऊन केलेल्या या संस्काराच्या बळावरती शिवाजीराजे पुढे उभा राहिले. प्रतापगडाच्या पायथ्याशी आणून अफजल्याचा कोथळा काढला आणि त्याच स्वाभिमानानं पुन्हा एकदा भगवा प्रतापगडावरती या महाराष्ट्रात फडकवला. यासाठी या पाठी आईचा संस्कार असावा लागतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला तेच परत परत सांगायचं आहे, संस्काराची ही शिदोरी आयुष्यभर जर स्वतःच्या गाठीशी तुम्ही बांधाल तर मी जबाबदारीने तुमचा भाऊ म्हणून पुन्हा सांगतो, आयुष्यात कुठल्याही चुकीच्या दिशेला तुमचा प्रवास होणार नाही आणि तुमचं आयुष्य चांगल्या दिशेनं मार्गक्रमण होईल, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं साने गुरुजी श्यामची आई नावाचं पुस्तक लिहितात, वाचलंय का श्यामची आई? माहित आहे श्यामची आई पुस्तक? साने गुरुजींनी श्यामची आई नावाचं पुस्तक लिहिलंय. आपल्या आईच्या गोड आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या. साने गुरुजी असं म्हणतात की मी आंघोळ करायचो, आंघोळ झाल्याच्या नंतर माझे स्वच्छ धुतलेले पाय असे मातीत भरू नये म्हणून मी आईला म्हणायचो, आई तुझे हात असे पुढे कर, मला त्यात पाय ठेवायचे, माझे पाय मागू नयेत, भरू नये. साने गुरुजींची आई त्यांना म्हणायची, बाळा श्याम, जसं स्वतःच्या पायाला धूळ लागू नये, मळ लागू नये म्हणून जपतोस, तसं स्वतःच्या मनाला सुद्धा अंतःकरणाला खांड लागू नये यासाठी तुला जपता आलं पाहिजे. ही संस्कार, हे संस्कार आणि हे विचार विद्यार्थी जसे तुमच्या अंतःकरणात रुजणं गरजेचं आहे. साने गुरुजी शाळेत शिकायचे गुरुकुल पद्धतीमध्ये. तुम्ही तरी आता इथे येता बसायला बाकडे, शाळेत यायला गाड्या, तुम्हाला आई वडील डबा देतात, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. साने गुरुजी राहायचे कुठं माहितीये का? पुण्यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धतीत गुरुकुलात शिक्षण घ्यायचे. एक घर गुरुजींनी त्यांना ठरवून दिलेलं असायचं, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला एकच घर ठरवून दिलेलं असायचं. काखेत झुळी अडकवायची, भिक्षा मागण्याची आणि मधुकरी म्हणायचे. त्या एका घरी जायचं आणि त्या घरी जाऊन मधुकरी मागायची, त्या घरात जे अन्न मिळेल ते घ्यायचं, तेच खायचं, दिवसभर जगायचं, अभ्यास करायचा, झोपी जायचं. साने गुरुजींनी काखेत झुळी अडकवली, मधुकरी मागायला पुण्यात त्या ठरवून दिलेल्या त्या घरी गेले आणि पाहतायत तर काय त्या घराला लॉक लावलेलं, कुलूप लावलेलं. साने गुरुजींच्या मनात प्रश्न निर्माण झाला, आज खायचं काय, हे घरच उघडं नसेल. त्यांनी विचारणा केली, लक्षात आलं 2 दिवसासाठी या घरातली माणसं नातेवाईकांकडे गावी गेली आहेत, ती येणारच नाहीयेत. दुसऱ्या घरी तर मधुकरी मागतायत, ते आता जगायचं कसं, 2 दिवस उपाशी पोटी राहायचं की काय? विषण्ण झाले, अस्वस्थ झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. एका पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन बसले, ईश्वराचं ध्यान करतायत, अस्वस्थ चिंतन करतायत आणि अचानक त्यांना पांडुरंगाच्या मूर्तीसमोर 2 रुपये कोणीतरी टेकवलेले दिसले. साने गुरुजींना क्षणात वाटलं, उठावं, उभं राहावं, धावत जावं, त्या 2 रुपयाला स्पर्श करावा, उचलून घ्यावा आणि बाजारात जाऊन चणेपुटाने विकत आणावेत, आजच्या दिवसाची भूक भागवावी, आजचा दिवस काढावा. उठले, उभा राहिले, धावत गेले. त्या 2 रुपयांना स्पर्श करणार की त्यांच्या कानामध्ये आईचा आवाज आला. 4थीच्या वर्गात 4थीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते ज्यावेळी घरी गेले होते, पुस्तकं खरेदी करण्यासाठी घरी आलेल्या पाहुण्यांच्या खिशातली 20 रुपयांची नोट त्यांनी चोरली होती. त्यावेळी त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं, बाळा श्याम, 4थीच्या वर्गात तुझे शिक्षक तुला शिकवतात की आयुष्यात माणसानं कधीच चोरी करायची नसते आणि हा 4थीच्या वर्गात शिकवलेला धडा जर तुझ्या कृतीत आणि तुझ्या जगण्यात उतरला नसेल आणि तुला 4थीच्या वर्गात पैकी जरी गुण मिळाले तरी 5वीच्या वर्गात बसायला तू समर्थ असू शकत नाहीस. हा आईनं दिलेला संस्कार त्यांच्या काळात जिवंत राहिला. साने गुरुजी म्हणतात, मी त्या 2 रुपयांना स्पर्श सुद्धा केला नाही, 2 दिवस उपाशी पोटी राहिलो, पण आयुष्यात मात्र कधी चोरी करण्याचं काम मी केलेलं नाही. हा संस्कार लहान वयातच होत असतो आणि तो जिवंत स्वतःच्या अंतःकरणात जर तुम्हाला ठेवता आला, ही संस्काराची शिदोरी या पद्धतीने तुम्हाला जर जपता आली तर आपल्या आयुष्याचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. हे विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना आपण समजून घेणं गरजेचं आहे. आज बऱ्याचदा अनेक कार्यक्रमांना मी जातो, बऱ्याच क्लासेसच्या, शाळेंच्या, महाविद्यालयांच्या कार्यक्रमाला जातो. बऱ्याच महाविद्यालयांमध्ये किंवा क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची अडचण ही असते, सर, संध्याकाळच्या वेळेला आई वडिलांनी घेऊन दिलेल्या मोबाईल मध्ये रील स्क्रोल करत असताना संध्याकाळचे 12, 1, 2 कधी वाजतात हे आम्हाला कळत नाही. डोळे अक्षरशः सकाळी 7ची शाळा असली तर पोरांची सुटलेली असतात. गुरुजी सांगतात, पोरांची मान अशी झोपेला खाली लवडलेली असते, आम्ही काय शिकवतो हेही त्यांच्या लक्षात येत नाही आणि घरात आई वडील अभ्यासाचा विचार न करतात त्यावेळी त्यांची ससे होलपट होते. आमच्या आयुष्यात, आमच्या शिक्षणाच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा जर आज काय असेल तर तुमच्या हातात आलेला मोबाईल हे आम्हाला समजून घेणं गरजेचं. लक्षात ठेवा, हातातला मोबाईल हा आमच्या आयुष्याच्या प्रवासातला सगळ्यात मोठा अडथळा हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मोबाईल, कोरोना नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली, आई वडील सांगायचे बाळा मोबाईल ठेव आणि अभ्यासाला बस, पण कोविड नंतर सगळा अभ्यास मोबाईलवर झाला आणि आई वडिलांना सांगावं लागते बाळा मोबाईल घ्या आणि अभ्यासाला बस, पण मोबाईलवर आम्ही अभ्यासच करतो की अजून काय करतोय आमचं आम्हालाही कळत नाही. एक लक्षात ठेवा, लेनार्थ हार्देल नावाचा एक शास्त्रज्ञ होता, लेनार्थ हार्देल. त्या शास्त्रज्ञानं तुमच्या वयातल्या विद्यार्थ्यांवर एक संशोधन केलं, एक प्रयोग केला आणि त्यानं मेटा विश्लेषण दिलं. त्या लेनार्थ हार्देलनं असं सांगितलं, या वयातली तुम्ही मुलं जर एका दिवसामध्ये 6-7 तासापेक्षा जास्त आणि तेवढा जर तुमचा स्क्रीन टाइम असेल तर तुमच्या बुद्धीमध्ये ब्रेन ट्यूमर सारख्या दुर्दैवी आजाराची प्राथमिक लक्षणं दिसायला सुरुवात होते. याचं त्या लेनार्थ हार्देलचं संशोधन आहे.
आज मोबाईल आमच्या हातामध्ये आला, आमच्या भावनांची धार गोचर झाल्याची आम्हाला पाहायला मिळाली. चुली शेजारी आमची आई जर भाकरी भाजायला बसली ना, आईच्या हाताला भाकरी भाजताना चटका बसला तर आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण शेजारी बसणाऱ्या तुम्हाला आम्हाला आता काही वाटत नाही. पण आम्ही फेसबुकला एखादा फोटो टाका, इंस्टाग्रामला एखादी रील टाका, तिला कमी व्ह्यूज मिळू द्या, कमी लाईक्स मिळू द्या, लगे आम्ही अस्वस्थ व्हायला लागतो. याचा अर्थ आमच्यातल्या भावना नष्ट होत आहेत की काही विचार करा. आचार्य विनोबा भावे असं म्हणायचे, भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची आहे. पण भावनिक दृष्ट्या जर आम्ही बोथट होत असू तर माणूस म्हणून आम्ही जिवंत आहोत का, याचा विचार आम्हाला करणं मला वाटतं गरजेचं आहे. आम्ही लहान होतो, तुमच्या वयात असताना 5वीच्या वर्गात आम्ही शाळेत जायचो. शाळेतून दुपारच्या वेळी घरी यायचो. आमची आई डोक्यावर टोपली घेऊन शेतात गेलेली असायची, डोक्यावर पाठी घेऊन. आई ज्या वाटेनं शेतात गेली त्या वाटेवर अभ्यासाला बसायचो झाडाखाली. आई एकदा संध्याकाळच्या वेळेला घराकडे परत येताना दिसली. आकाशात मावळतीला जाणाऱ्या सूर्यानं आकाशात निर्माण झालेला केशरी रंग आणि गावाच्या दिशेनं परत येणाऱ्या गाईगुरांच्या खुरानं उधळलेली धूळ यात माखलेली आई परत येताना संध्याकाळी दिसली. पाटीपेन पुस्तक आमच्या वयातली पोरं त्यावेळी भिरकावून द्यायची. पायात पाहणं नसताना धोधो धोधो आईच्या दिशेनं धावायचे. रस्ते वाटेतले काटेतले दगडगोट्यांची पर्वा नसायची आणि आईच्या डोळ्यावर टोपली असायची. आईला कर्कचून घट्ट मिठी मारली जायची. आई त्याही अवस्थेमध्ये डोक्यावरची टोपली पडायला होत असताना सुद्धा लेकराला कमरेवर उचलून घेऊन घरात यायची, त्याच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोलायची. आज तुमच्या आयुष्यात हे चित्र आम्हाला पाहायला मिळत नाही. वस्तुस्थिती आहे. आज घराचं उमरावरून घराच्या बाहेर पडताना आईच्या पायावर, वडिलांच्या पायावर माथा टेकवल्याशिवाय बाहेर न पडणारी पोरं एक वेळ महाराष्ट्रात होती. पण दुर्दैवानं आपल्यातलं एकही लेकरू आई बापांच्या पायावर डोकं टेकून घराच्या बाहेर पडत नाही. याची वस्तुस्थिती असल्याची आम्हाला पाहायला मिळते. एखादी गोष्ट चुकली, एखाद्या बाबतीत आम्ही निराश झालो, हताश झालो, वडिलांच्या समोर डोळ्यातून घराघरा अश्रू उघडत बापाला आमची कैफियत मांडली जायची. पण बापासमोर संवाद साधणारा एकही पोरगा, एकही मुलगी या समाजात पाहायला मिळत नाही. दुर्दैव आहे. हे चित्र आज तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. हे चित्र का झालं? हातात आलेल्या मोबाईलमुळे तुमची आमची ही दुर्दैवी अवस्था विद्यार्थी मित्रांनो झाल्याची आज तुम्हाला आणि मला पाहायला मिळते आहे. हे विष हे लक्षात ठेवायला शिका. याचा योग्य उपयोग जर तुम्ही करू शकला नाही तर याचं रूपांतर विषामध्ये होतं. कारण विष काय असतं? तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना एकाने प्रश्न विचारला होता की तथागत विष कशाला म्हणायचं? ते असं म्हणाले की बाळा, एखादी गोष्ट कितीही चांगली असली पण ती जर प्रमाणापेक्षा अधिक वापरात आली की तिचं विषामध्ये रूपांतर व्हायला लागतं. ऊस गोड आहे, मुळासकट खातो का आपण? ऊस मुळासकट खातो का? नाही ना खात. ऊस मुळासकट खाणं असा प्रयोग आमचा मोबाईल सारख्या गोष्टीसोबत सुरू असल्याचा आज तुम्हाला मला पाहायला मिळत आहे. आज मी काही उदाहरणं तुम्हाला सांगेल. मोबाईलमुळे फक्त वाईट होतं असं नाही, पण काही महत्वाची उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. मी ज्यावेळी ही उदाहरणं ऐकली त्यावेळी माझा विश्वास बसत नव्हता, पण मी चिंतन केलं, त्या विषयाच्या खोलात गेलो त्यावेळी लक्षात आलं ही सत्य उदाहरण आहे. एक 9 वर्षाचं पोरग आहे सर. पिंपरी चिंचवड नावाचं पुण्यातलं शहर माहित आहे का? पिंपरी चिंचवड नाव ऐकलं असेल ना? पिंपरी चिंचवड मध्ये बाळांनो एक 9 वर्षाचा मुलगा होता. तुमच्यातल्या काही विद्यार्थ्यांचे इतकं वय किती होतं? त्याचं फक्त 9 वर्ष. आई आणि वडील दोघंही कामाला कंपनीमध्ये जायचे. घरी आले परत पोरग रडायचं, मुद्दाम चिडचिड करायचं. आई वडिलांना वाटायचं आपला वेळ आनंदात जावा. आई स्वतःच्या खिशातला फोन काढायची, वडील खिशातला फोन काढायचे, त्या पोराच्या हातामध्ये द्यायचे. 9 वर्षाचं पोरग मोबाईल बघायचं. युट्यूबचं वेट त्याला लागलं, युट्यूबवर व्हिडिओ बघत बसायचं. जेवणाचा घास सुद्धा त्याला मोबाईलवरती युट्यूबवरचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय जात नव्हता. युट्यूबच्या दुनियेत रमलं. 1 वर्ष कधी गेलं, आई वडिलांचा वेळ आनंदात गेला. वर्षभराचा पोरग 9चं 10 वर्षाचं झालं. सगळा वेळ त्याचा युट्यूबवरती, मोबाईलवरती गेला. आणि अक्षरशः त्यात अल्गोरिदम नावाचा एक अजेंडा असतो. मी तो विस्तृतपणे आता तुम्हाला सांगत नाही. त्याचा परिणाम त्याच्या डोक्यावर झाला. युट्यूबचीच भाषा ते बोलायला लागलं. मोबाईलच्या भाषेत रमलं, मोबाईल सारखंच बोलायचं, मोबाईलच्या दुनियेत रमलं आणि त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला. फक्त आणि फक्त मोबाईल 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 करून त्या पोराच्या डोक्यावर परिणाम झाला. आणि एके दिवशी त्या 9 वर्षाच्या पोरानं युट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओचं शीर्षक, टायटल असं होतं, हाऊ टू सुसाईड, आत्महत्या कशी करावी. हे 9 वर्षाच्या पोरानं पाहिलं. तर ते पोरग स्वतःच्या बेडरूम मध्ये गेलं. वडिलांनी त्याला टेडी बेअर नावाचा मोठा बाहुला घेऊन दिला होता. तो व्हिडिओ पाहून आत्महत्या कशी करावी हा व्हिडिओ पाहिला. खिडकीच्या गजाला दोरी बांधून त्या बाहुल्याच्या गळ्यात बांधली आणि त्यानं त्या बाहुल्याला फाशी दिली. त्याला वाटला हा बाहुला निर्वतला, भीती वाटली आणि त्याच भीतीत त्याच 9 वर्षाच्या पोरानं तीच दोरी मानसिकतेवर मोबाईलमुळे झालेल्या परिणामाकरवी स्वतःच्या गळ्यात बांधून स्वतःचं आयुष्य संपवण्याचं काम केलं. ही पेपरात छापून आलेली सत्य कथा हे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. प्रमाणापेक्षा जास्त अधिकचा वापर कमी वयात त्यानं केला. डोक्यावर त्याचा परिणाम झाला. अक्षरशः वस्तुस्थिती आणि चित्र आमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मगाशी ज्या दानोबा माऊलींचा उल्लेख मी केला, अमृतातेही पैजा जिंकी ऐसी अक्षरे रसिक मिळवेन असं माऊली दानोबांनी आम्हाला सांगितलं. काय सामर्थ्य माऊलींचं 16व्या त्या माऊलींच्या आळंदी मधलं 16व्या वर्षाचं पोरग, ज्याला 10वीला 90% जास्त गुण आहेत, ते पोरग फक्त मोबाईल दिला नाही म्हणून स्वतःच्या गळ्यात गळफास लावून त्यानं स्वतःचं जीवन संपवलंय. बाप तुमच्या डोळ्यामध्ये भविष्याची स्वप्न रंगवतोय आणि
त्याच पोराची प्रेत यात्रा बापाच्या खांद्यावर जर जात असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकतं काही मला विद्यार्थ्यांना तुम्ही सांगा. छत्रपती संभाजीनगर माहिती आहे, पूर्वीचा औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर नाव झालंय. त्या छत्रपती संभाजीनगरच्या इंग्लिशच्या प्राध्यापकाचा मुलगा होता, 10वीच्या वर्गातला. अनेकांना सवय असते टीव्हीवरती क्रिमिनल मालिका पाहण्याची, मोबाईलवर क्राईम व्हिडिओज पाहण्याची. क्रिमिनल व्हिडिओज आम्हाला पाहायला खूप आवडतात. मानसिकतेवर परिणाम होतो. 10वीच्या वर्गातलं एक पोरग फक्त क्रिमिनल व्हिडिओज पाहत असायचं. मानसिकतेवर परिणाम झाला. घरी आलेल्या पाहुण्यांसमोर वडिलांनी अपमान केला. ते व्हिडिओ पाहून पूर्णतः क्रिमिनल मानसिकतेचं झालं होतं. वडिलांनी अपमान केला म्हणून इतक्या दुर्दैवी पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार नाही, त्यांना अक्षरशः बापाची हत्या केली. इतकं विदारक चित्र जर आजच्या तरुण पिढीकडून, तुमच्या पिढीच्या घटकाकडून जर आज समाजामध्ये स्थापित होत असेल तर विद्यार्थ्यांनो यासारखं दुसरं दुर्दैव काय असू शकतं काय हे सांगा. चांगलं आमच्या समाजात मोबाईल करवी काही आलं की आमच्यावर गारून चालत नाही. तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पुस्तकं वाचायला वेळ नसेल, तुम्ही प्रवासात असाल, दुसरीकडे कुठे असाल कामात, तर आता ऑडिओ बुक्स म्हणून पुस्तकं आम्हाला कानात हेडफोन घालून ऐकता सुद्धा येतात. पण तो उपयोग आम्ही करत नाही. आम्ही रील्स स्क्रोल करण्यामध्ये मोबाईलचा उपयोग करत असतो. एखादा पबजी सारखा गेम आला की लगेच आमच्यावर गारून घालतो. बरोबर ना? पबजी माहिती आहे ना? पबजी नावाचा गेम आला होता मधल्या काळात. सर चौथऱ्यावर गावोगावी पोरं त्या गेम मध्ये रमलेली असायची. मी सोलापूरच्या मंगळवेढ्यात एके दिवशी व्याख्यानाला गेलो. मोबाईलवरती बोललो. तिथल्या लोकांनी पेपरात एक बातमी मला आणून दाखवली. ती बातमी वाचून हसावं की अस्वस्थ व्हावं कळेना. कारण बातमी अशी होती, सोलापूरचा एक मुलगा त्यावेळी तो पबजी नावाचा गेम असा खेळत खेळत सोलापूर पासून तिकडे पार त्या टेंभुर्णी पर्यंत चालत कधी गेला त्याचं त्यालाच कळत. तो चालत गेला गेम खेळत. इतकं वास्तव विधायक असल्याचं तुम्हाला मला पाहायला मिळते. पण लक्षात ठेवा, मोबाईलमुळे चांगलं सुद्धा होऊ शकतं हे समजून घ्या. मी बीडवरून आलोय. आमच्या बीडमध्ये घरामध्ये 18-20 दारिद्र्य असलेले कुटुंब आहे. त्या घरात एक 12वीच्या वर्गातला मुलगा आहे. त्याची आई आहे, घरामध्ये वडील नाही, त्याच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. आई लोकांच्या घरी धुण्या भांड्याची कामं करून त्या पोराला जगवते आहे. तर ते पोरगा 12वीच्या वर्गात सायन्सच्या वर्गात आहे. त्याला डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे. त्या आईच्या जवळ जाताना आईला म्हणतं, आई मला MBBS ला प्रवेश मिळवायचा आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे. पण डॉक्टर होण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते नीटची, त्या परीक्षा देण्यासाठी क्लास लावायला लाखो रुपये लागतात. तेवढे पैसे आई आपल्याकडे नाहीत. आई एक काम करशील का, मला एक 4-5 हजार रुपये देशील का, मला अँड्रॉइड फोन खरेदी करायचा आहे. आईच्या काळजाला चर्र होतं, आईला वेदना होतात. आईला वाटतं मोबाईलमुळे समाज बिघडतो, समाज बदलतो. आपलं पोरग मोबाईल घेतलं तर त्याची काय अवस्था होईल. पण पोराच्या हट्टापायी आई लोकांच्या घरी महिनाभराची कामं वाढून घेते, हाताला घट्टे पडेपर्यंत काम करते, 4-5 हजार रुपये महिन्याच्या अंती मिळवते, पोराच्या हातात टेकवते. पैसे मिळाल्याबरोबर ते 12वीच्या वर्गातलं पोरग धावत धावत बाजारात जातं, एक 4-5 हजार रुपयांचा साधा अँड्रॉइड फोन खरेदी करतं. जसं ते मोबाईल खरेदी करतं त्या क्षणापासून, त्या दिवसापासून ते मोबाईलला चिटकून असतं. पण मोबाईलवरती ते 12वीच्या वर्गातलं गरीबाचं लेकरू फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 शब्दांच्या पलीकडे दुसरं काहीही पाहत नाही. पडलेले प्रश्न, आलेल्या समस्या मोबाईलवरती सोडवायच्या, गुगलला, युट्यूबला शोधायच्या. सदुपयोग करत गेलं, मोबाईलला चिटकून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचाच अभ्यास मोबाईलवर करत गेलं. कुठलाही क्लास लावला नाही आणि फक्त मोबाईलवरती अभ्यास करून तुम्हाला अभिमानानं सांगेल, 5 वर्ष झाली त्या घटनेला. नीट सारख्या अवघड परीक्षेमध्ये फिजिक्स सारख्या विषयात ते पोरगं आमच्या जिल्ह्यात पहिलं आलं. फिजिक्स सारख्या विषयामध्ये जिल्ह्यात पहिलं आलं. आज 5 वर्ष झाली, 5 वर्ष सूटबूट टाय घालून अभिमानानं शासकीय कोट्यातून MBBS डॉक्टर म्हणून आपल्या आई समोर धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या आई समोर ते गरीबाचं लेकरू ताट माडी उभं असल्याचं पाहायला मिळत आहे. हा उपयोग आम्हाला मोबाईलच्या माध्यमातून करता येणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. केरळच्या एर्नाकुलम नावाच्या रेल्वे स्थानकावर के श्रीनाथ नावाचा पोरगा पेपरात तुम्ही वाचला असेल. कुलीचं काम करायचा, लोकांची मोजकी डोक्यावर वाहून द्यायचा, कानात हेडफोन असायचे. लोक म्हणायचे काय ऐकतोय, तो म्हणायचा मी ऑडिओ बुक्स ऐकतोय, पुस्तक ऐकतोय. कशाचे ऐकतोय? महाराष्ट्रात जशी MPSC नावाची परीक्षा असते तशी केरळात KPSC नावाची परीक्षा असते. मी पुस्तकं ऐकून त्या परीक्षेचा अभ्यास करतोय, पडलेली प्रश्न घरी जाऊन युट्यूब, गुगल वरती सोडतोय. लोक हसली, लोक म्हणाली एवढी अवघड परीक्षा मोबाईलवर अभ्यास करून कोण उत्तीर्ण होत असतं का? लोकांना त्या पोराला हसू दिलं, लोकांचा विचारच केला नाही, मोबाईलवरती अभ्यास केला. आणि केरळातल्या KPSC नावाच्या परीक्षेमध्ये तो पोरगा तर उत्तीर्ण झाला, पण तोच के श्रीनाथ मोबाईलवर अभ्यास करून आता 2 वर्ष होत आली UPSC नावाची देशातली सगळ्यात अवघड परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला. हे लक्षात घ्यायला शिका. UPSC सुद्धा उत्तीर्ण झाला. हे सुद्धा होऊ शकतं, फक्त आम्हाला सदुपयोग करता येणं गरजेचं आहे. नाहीतर आम्ही फेसबुकवर फोटो टाका, इंस्टाग्रामला रील टाका, त्याला किती लाईक्स मिळाल्या याच्यावरून आमच्या यशाचं मोजमाप आणि आमचं कौतुक आम्हाला वाटायला लागतं. पण तुमचा भाऊ म्हणून, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सगळ्यांना जबाबदारीने सांगतो, तुमच्या अंतःकरणावर लिहून ठेवा. आजचा हा काळ विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सगळ्यांचा फेसबुक आणि इंस्टाग्रामची लाईक्स वाढवण्याचा नाही, तर स्वतःची लायकी वाढवण्याचा तुमचा हा काळ आहे. हे तुम्हाला या वयात समजणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे.
यानं काय स्टेटस ठेवलं म्हणून आपण काय स्टेटस ठेवायचं. स्टेटसची अक्षरशः स्पर्धा तुमच्यामध्ये लागत असल्याची पाहायला मिळते. पण स्टेटस व्हॉट्सअपचे ठेवत बसण्याचा काळ नाही आमचा. आई आणि बाप यांची मान अभिमानानं उंच होईल असं स्वतःचं स्टेटस निर्माण करण्याचा आमचा हा काळ आहे. हे तुम्ही लक्षात घेणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. आम्ही ज्या भारताचे नागरिक आहोत, ज्या भारत मातेचे तुम्ही सगळेजण तरुण आहात, त्या भारत मातेला खूप मोठा वारसा लागलेला आहे. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पाश्चिमात्य देशातले ते चित्रपट पाहून, टीव्हीवरच्या त्या सिरियल्स, मालिका आणि मूव्हीज पाहून त्यातले हिरो आमचे आदर्श होऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा. एखादा परदेशातला चार्ली चॅप्लिन, परदेशातला बॅटमॅन, स्पायडरमॅन याच्यापेक्षा सुद्धा या देशाच्या मातीमध्ये प्रभू श्रीराम नावाचा मर्यादा पुरुषोत्तम आदर्श पुत्र, छत्रपती शिवाजी महाराज नावाचे शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे राजे, छत्रपती संभाजी महाराज नावाचे मृत्यूवरतीही विजय मिळवणारा महामानव यांसारखी माणसं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अहिल्यादेवींसारखी माणसं, महात्मा बसवेश्वरांसारखी माणसं या भारताच्या भूमीत, महावीरांसारखी माणसं या भारताच्या भूमीत निर्माण झालेली, त्याची जाण आपल्या त्या प्रत्येकाला असणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. आज आम्ही फक्त टीव्ही पाहायची, मोबाईलवरच्या गोष्टी पाहत बसायचं आणि त्याच्यावरतीच आमचे हिरोज ठरवायचे. पण लक्षात ठेवा, आमच्या इतिहास संस्कृतीमध्ये जी महामानव घडून गेली त्यांच्या इतकं मोठं टीव्हीतल्या या हिरोज हिरोईन्सला आणि जगातल्या कुठल्याही हिरो हिरोईन्सला होता येणार नाही. समजून घ्यायला शिका. आम्हाला प्रभुराम म्हणलं की देवाची मूर्ती आठवते, त्यांच्या मूर्तीला वंदन करणं एवढंच आम्हाला समजतं. पण एक लक्षात ठेवा, प्रभू श्रीरामाचं नाव यासाठी घेतोय तुमच्या सगळ्यांच्या समोर, कारण या जगाच्या इतिहासामध्ये आपल्या बापाच्या शब्दाचा मान राखणारा सर्वोत्तम पुत्र जर कोण असेल तर माझ्या नजरेत मी समजतो प्रभू श्रीराम आहे. ते लक्षात ठेवा. आपल्यातले अनेक जण 16 वर्षाचे असतील, बरोबर ना? 16 वर्ष वय बऱ्याच जणांचं असेल, 10वीला, 9वी, 10वीला, 11वीला कोणी असा. एक लक्षात ठेवा, 16 वर्ष वय रामाचं होतं. वय वर्ष 16 होतं साहेब, 16 वर्ष वय. दशरथ नावाच्या बापाला डोक्यावरचा एक केस पांढरा दिसला म्हणून दशरथानं सांगितलं विश्वामित्राला, माझ्या रामाला अयोध्येचा राजा म्हणून गादीवरती बसवा. सगळी अयोध्या नगरी सजवली गेली, रामानं राजवस्त्र परिधान केली आणि कैकेयीने दिल्या वचनाची आठवण केली. रामाला दशरथ राजा म्हणतायत की बाळा मला माफ कर, तुला राजा म्हणून आता बसायचंच आहे, पण आता दिल्या वचनापायी तुला 14 वर्षाच्या वनवासाला वनात निघून जावं लागेल. जाशील का? या जगातला पहिला पुत्र असेल, राजगादीचा मोह न ठेवता पित्याच्या डोळ्यात डोळे सुद्धा घातले नाहीत रामानं, पायाच्या अंकानं माती उकरली आणि सांगितलं पिताश्री 14 वर्ष काय, तुमच्या इज्जत आणि सन्मानासाठी आयुष्यभर मी वनामध्ये जाऊन राहायला तयार आहे. मला सांगा, जगात बापाची एवढी इज्जत करणारा दुसरा पुत्र तुम्हाला आणि मला कुठं पाहायला मिळतो? अरे आम्हाला स्वामी विवेकानंद नावाच्या महापुरुषाचा वारसा आहे. चारित्र्य कसं असावं हे स्वामी विवेकानंद या वयात तुम्हाला शिकवलं. तुमच्या माझ्या वयात पायात पाहणार असताना काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळा देश स्वामी विवेकानंद फिरले. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत फिरत असताना पेपरातली बातमी वाचली, शिकागोला धर्म परिषद भरतीये. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये तुमच्या माझ्या वयात अंगावर भगवे वस्त्र परिधान करून या देशाच्या आणि धर्माची मतं मांडायला स्वामी विवेकानंद गेले. जगातली ती पहिली धर्म परिषद होती. कल्पना करा, जगाच्या कानाकोपऱ्यातून विद्वजन तिथं आलेले होते. अरे आमचं कर्तृत्व कसं असलं पाहिजे हे स्वामी विवेकानंदांकडून तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी शिकणं गरजेचं आहे. जगाच्या व्यासपीठावरती गेले, अमेरिकेतल्या शिकागोच्या भगव्या कपड्यातले स्वामी विवेकानंद. तुम्हाला माहित आहे स्वामी विवेकानंदांचा भाषणाला नंबर कितवा होता? 2रा नंबर होता. नाव आलं भाषणाला की स्वामी विवेकानंद काय म्हणायचे माहिती का? शेजाऱ्याला माझ्या ऐवजी तुम्ही जाता का? अमेरिका, युरोप, आफ्रिका अनेक खंडातून वेगवेगळ्या देशातून लोक आली होती, वेगवेगळ्या जाती धर्म पंथ वर्ण वंशलिंगाची. आणि 17व्या नंबरला शेवटच्या नंबरला जावंच लागेल भाषणाला, उभा राहिले. भाषणही तयार नव्हतं. जगाच्या व्यासपीठावरती गेले आणि पहिले 2च शब्द कुणीही उच्चारले नव्हते आतापर्यंत. 2च शब्द माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी जे सांगितलं, हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. या विश्वाला खर मानणारी समृद्ध परंपरा आमची बंधुत्वाची शिकवण आमचा धर्म आणि संस्कृती देते. विवेकानंदांनी सांगितलं, माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, या 2च शब्दात. अरे इथं जमलेले प्रत्येक जण माझे भाऊ आणि बहीण आहेत हा शब्द उच्चारला. शिकागोच्या धर्म परिषदेचं सभागृह उभा राहिलं आणि 2 मिनिट विवेकानंदांसाठी टाळ्या वाजवत होता अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेचं सभागृह. चारित्र्य काय असावं लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. या वयात ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. विवेकानंदांचा प्रभाव जगावरती त्या काळात पडला. अमेरिका, युरोपनं स्वामी विवेकानंदांना साहेब डोक्यावरती घेतलं. सगळीकडे विवेकानंदांची व्याख्यानं व्हायला लागली आणि एका व्यासपीठावरून विवेकानंदाचे व्यासपीठावरून भाषण करून खाली उतरले. अमेरिकेतली सुंदर दिसणारी पाश्चिमात्य देशात एक तरुणी धावत आली. स्वामी विवेकानंदांना म्हणाली, मला 2 मिनिट तुमच्याशी बोलायचं आहे. विवेकानंद म्हणतायत, बोला. अमेरिकेतली ती सुंदर पाश्चिमात्य देशातली तरुणी असं म्हणते की विवेकानंदांना, नरेंद्रांना, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे, मला परवानगी द्या, मला तुमच्याशी विवाह करू द्या. विवेकानंद म्हणतायत, माझ्याशी विवाह, माझ्याशी लग्न हे शक्य नाही. माझा धर्म, माझी संस्कृती आता मला ती परवानगी देत नाही. ती तरुणी म्हणते, नाही काही हो, मला तुमच्याशीच विवाह करायचा आहे.
ठीक आहे, पण तुम्हाला माझ्याशी का विवाह करायचा आहे? विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेतली ती सुंदर दिसणारी पाश्चिमात्य देशातली तरुणी असं म्हणते की नरेंद्र विवेकानंद, तुम्ही एवढे तेजस्वी, ओजस्वी आणि विद्वान आहात. मी जर तुमच्याशी विवाह केला तर कल्पना करा, आपल्या पोटी जन्माला येणारा पुत्र किती तेजस्वी, ओजस्वी आणि विद्वान असेल. क्षणाचाही विलंब न लावता या भारत मातेचा पुत्र स्वामी विवेकानंदाशी हात जोडतात आणि त्या अमेरिकेत त्या सुंदर तरुणीला म्हणतात की आपण दोघांनी विवाह करायचा आणि आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पुत्राची, पोराची वाट पाहायची. याच्यापेक्षा माते, तू मलाच आपला पुत्र का मानत नाहीस? मलाच आपला पुत्र का मानत नाहीस? हे चारित्र्य भारत मातेच्या या पुत्रामध्ये हे लक्ष द्या. हे चारित्र्य भारत मातेच्या या पुत्रात होतं. ही सृजनशीलता, हे सृजन या भारत मातेच्या पुत्रानं विश्वाच्या पटलावरती सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि ही परंपरा, हा विश्वास आज तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वामी विवेकानंदांचा ज्या उल्लेख मी केला, ते स्वामी विवेकानंद तुमच्या माझ्या वयात स्वाभिमान, चारित्र्य, नम्रता, शालीनता कशी असावी, विवेक कसा असावा, संयम कसा असावा, हे विवेकानंदांकडून आम्हाला शिकायला मिळतं. विद्यार्थ्यांनो, ज्या विवेकानंदांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं, ते स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेत त्यांचा नावलौकिक झाला. सगळ्या विश्वानं विवेकानंदांना डोक्यावरती घेतलं. भारताच्या वेळी ते आले सर, काश्मीरच्या नंदनवनापासून मलायगिरीच्या चंदनवनापर्यंत या देशाच्या कानाकोपऱ्यात हत्तीच्या अंबारीतून स्वामी विवेकानंदांच्या मिरवणुका निघाल्या. आपल्या जर मिरवणुका निघाल्या असत्या तर आपल्या डोक्यात किती गर्व गेला असता, किती अभिमान वाटला असता आपल्याला स्वतःचाच. कलकत्त्याचं घर सोडून अनेक वर्ष त्यांना झाले होते. आपल्या आईचा चेहरा सुद्धा अनेक वर्ष त्यांनी पाहिला नव्हता. आणि कलकत्त्याच्या घरासमोर स्वामी विवेकानंदांची हत्तीच्या अंबारीतली मिरवणूक आली आणि कलकत्त्याच्या घरासमोर डोक्यावर पदर घेतलेली आई स्वामी विवेकानंदांना दिसली. डोळ्यातून पाणी आलं. जग हत्तीच्या अंबारीतून मिरवणुका काढताय, अंगावर फुलं उधळताय आणि हत्तीच्या अंबारीत बसलेल्या विवेकानंदांनी आईला पाहिलं, अंबारीतून अशी उडी खाली टाकली, धावतच गेले, आपल्या आईच्या चरणावर डोकं टेकवलं, आईच्या पदराआड जाऊन लपले आणि आईला म्हणतात, त्रिखंडाचा स्वामी जरी झाला तरी माऊलीच्या पदराची सावली या जगात दुसरीकडे कुठेही आम्हाला मिळू शकत नाही. विवेकानंदांचे शब्द आहेत. मला सांगा, आमच्यात एवढा कुठला स्वाभिमान आणि गर्व निर्माण झालाय? आम्ही आमच्या आई वडील यांना काहीची किंमत आज समाजात देत नसल्याचे तुम्हाला मला पाहायला मिळत आहे. अरे, पायात घालायच्या चप्पल पासून डोक्यातल्या केसाला लावायच्या तेलापर्यंत सगळ्या गोष्टी आई बाप लोकांच्या दावणीला राबून कामाड कष्ट करून तुम्हाला मिळवून देत आहेत. तरी सुद्धा आई आणि बापापेक्षा सुद्धा एखाद्या चित्रपटातला हिरो, एखाद्या चित्रपटातली हिरोईन तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाची वाटते. आजचं चित्र आहे, इथे एखादा हिरो हिरोईन जर आली पिक्चर मधली, खिशातला फोन काढून तिच्यासोबत सेल्फी काढायला झुंबड तुमची उडलेली चित्र आज पाहायला मिळत आहे. एखाद्या हिरोईन सोबत काढलेला सेल्फी त्याची फ्रेम म्हणून घरामध्ये लावून हीच माझ्या आयुष्याची कमाई असं म्हणणारी अनेक पोरं समाजामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळत आहेत. पण आई सोबत, बापासोबत आधुनिक युगातला एखादा सेल्फी काढून आपल्या आयुष्याची कमाई असणारे मिरवणारे किती जण तुमच्या आमच्यात पाहायला मिळत आहेत. तुमचा भाऊ म्हणून जबाबदारीने तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, तुमच्यातल्या एखाद्याला एखाद्या चित्रपटातली प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन कदाचित खूप सुंदर वाटत असेल. तुमच्यातल्या एखाद्याला एखाद्या चित्रपटातली ऐश्वर्या रॉय नावाची हिरोईन सुद्धा खूप सुंदर वाटत असेल. पण लक्षात ठेवा, या जगाच्या पाठीवरती असलेल्या कुठल्याही लेकरासाठी त्याच्या आई इतकी सुंदर दुसरी कुठली बाई असू शकत नाही. समजून घ्या, कुठली बाई आई इतकी सुंदर असू शकत नाही. आई आणि बाप यांची किंमत, यांचं मूल्य तुम्हाला असणं या काळात गरजेचं आहे. मी सुरुवातीलाही सांगितलं, महापुरुषांचा फक्त नामोल्लेख करायचा, जय जयकार करायचा, एवढंच तुमच्या आमच्या लक्षात येतं. शिवाजी महाराजांची जयंती आली की गाडीला भगवे झेंडे लावून गाड्या पळवल्या की आम्हाला वाटतं आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त आणि अनुयायी झालो. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली तरी तेच चित्र तुमच्या आमच्या परिस्थितीत आम्हाला दिसतं. पण त्यांचे किती विचार आम्ही अंगीकारतो. मी आईबद्दल सांगत होतो, विद्यार्थ्यांनो, या जगाच्या पाठीवरती आपल्या आईचा सन्मान कसा करावा हे जर पाहायचं असेल तर शिवाजी महाराजांकडे पाहायचं. तुमच्या लक्षात आले, रायगड नावाचा किल्ला बांधलाय. रायगडाच्या वर उंचीवर जिजाऊसाठी एक महल बांधून दिलाय. रायगडाची हवा जिजाऊंना वृद्धपणाच्या काळात मानवत नाही म्हणून रायगडाच्या पायथ्याला जिजाऊंसाठी पाचारचा दुसरा वाडा बांधून देत जिजाऊंनी आवाज दिला की हा किल्ला हो करत धावत जा. जिजाऊंच्या चरणाची चरणधूळ मस्तकाला लावणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. अरे, आज महाबळेश्वरला आम्ही फिरायला जातो, पण कधी पाहिलं नसेल, महाबळेश्वरच्या महादेवाच्या रावळामध्ये म्हणजे एकेकाळी रायगडावरती 32 मणाच्या सोनेरी सिंहासनावर बसणारे शिवाजी महाराज आपल्या आईला आरोग्य प्राप्त व्हावं यासाठी ईश्वराकडे चिंतन करताना महादेवाच्या रावळात मातीवर 2 दिवस आपल्या आईसाठी झोपले. 2 दिवस. हे आईवरचं प्रेम शिवाजी महाराजांचं आहे. आज एखाद्याचं नाव काका असलं की आम्ही साहेब जोडतो आणि काका साहेब असं म्हणतो. भैया असलं की भैया जोडतो आणि भैया साहेब असं म्हणतो. साहेब म्हणायची आम्हाला अनेकांना सवय आहे.
आईला कुणी कधीच साहेब म्हणलं नसेल आणि म्हणतही नाही. आईचा एवढा सन्मान करतो का आपण कधी? पण या जगाच्या इतिहासामध्ये आपल्या आईला सुद्धा साहेब म्हणणारा एकच माणूस होता, त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आई साहेब म्हणायची, मा साहेब म्हणायची. बाळांनो, विद्यार्थी मित्र बंधू भगिनींनो, काही सोबत येत नाही. वडीलधारी माणसं यांना विचारा. घराचा उमरा ओलांडून जर तुम्ही बाहेर पडलात, पावला पावलावर तुम्हाला लोक भेटतील. मित्र मैत्रीण नाते गोते सगळे सोयरे सगळे भेटतील. सर प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो, बाहेर पडलात की काय कमावलं, कसं कमावलं आणि किती कमावलं. पण एकटी आई असते, तुमचं वय किती होऊ द्या, तुम्ही घरात गेलात, घराचा उमरा ओलांडून आत गेलात की आईचा पहिला एकच प्रश्न असतो, बाळा आज काय खाल्लं, आज काही खाल्लं की नाही. ही ममता ही आपुलकी जगात फक्त आईकडे असते, दुसरीकडे कुठे नसते. तुमच्यातल्या अनेकांना वाटत असेल, डोळे झाकून प्रेम करणारे एखाद्याला आपली प्रेयसी वाटते, डोळे उघडे ठेवून प्रेम करणारे एखाद्याला त्याची मैत्रीण वाटते, डोळे मोठे करून प्रेम करणारे एखाद्याला त्याची बायको वाटते, पण डोळे मिटेपर्यंत लेकरावर प्रेम करणारी या जगात फक्त आई असते. आईशिवाय दुसरं कुणी नसतं. विद्यार्थ्यांना ह्या वयात तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ज्या घरात आज माय नाही, ज्या घरात आज आई नाही, त्या घराला जाऊन विचारा आईची खरी किंमत काय असते. आई असते तोपर्यंत आम्हाला आईचं अस्तित्व आणि महत्व कळत नाही. आई गेल्यानंतर कुठल्या गाभाऱ्यात जाऊन आईला शोधावा हा प्रश्न अनेकांच्या मनात विमोचना दाटून आलेली दिसते. हे चित्र आहे. आमच्या मराठवाड्यातले कवी प्रमोद शिंदे लिहितात, आई काय असते. ते असं म्हणतात, आई दुधावरची साय असते, आई वासराची गाय असते, आई असते लंगड्याचा पाय, आई असते जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. ही आई नावाची संस्काराची खरी शिदोरी, संवेदनाची भावनेची शिदोरी सोबत घेऊन जगणं गरजेचे. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, तुम्हाला आईने दिलेला जन्म हा तुमचा एकट्याचा जन्म नसतो. आई ज्यावेळी लेकराला जन्म देत असते त्यावेळी आईचा तो पुनर्जन्म असतो. डॉक्टरला जाऊन विचारा, आई मृत्यूच्या दाराला स्पर्श करून परत आलेली असते. तुम्ही जगात मोठे व्हाल, किती पैसे कमवाल, कोट्यावधी रुपये कमवाल, मोजता येणार नाही जेवढे पैसे कमवाल. एक वेळ तुम्ही कमवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या साह्यानं जगाच्या बाजारातून तुम्ही वाघिणीचं दूध सुद्धा विकत आणू शकता. पण या विश्वातल्या कुठल्याही ग्रहावरती जा, आईच्या ममतेचं दूध जगाच्या कुठल्याही बाजारात तुम्हाला किती पैसे मोजले तरी विकत मिळू शकत नाही. आईची किंमत आहे, लक्षात ठेवा. हे समजून घेणं आज गरजेचं आहे. आज विशाल दादांसारखा एक बाप करुणेच्या अंत करणारा आपल्या लेकीचा वाढदिवस एवढ्या उत्साहात साजरा करतो. ही बापाची काय किंमत असते, बापाची काय ताकद असते, या वयात कळणं गरजेचं आहे. बरीच पोरं सर खाजगीत बोलताना असं म्हणतात की माझ्या मित्राच्या बापानं त्याच्यासाठी हे कमावलं, माझ्या या मित्राच्या वडिलांना त्याच्यासाठी ते कमावलं, आमच्या बापानं आम्हाला काहीच कमावलं नाही असं म्हणणारी पोरं आहेत. असा प्रश्न जर एखाद्या पोराच्या मनात निर्माण होत असेल तर त्यानं स्वतःच्या अंतःकरणावर हात ठेवायचा आणि म्हणायचं, शिवाजी महाराज एवढे मोठे झाले, काय दिलं शिवाजी महाराजांच्या वडिलांनी शिवाजी महाराजांना? काय दिलं माहितीये का? काय दिलं होतं शिवाजी महाराजांच्या वडिलांनी? ज्यावेळी बंगळूरवरून शिवाजीराजे इकडे आले, पुन्हा शिवरायांची आणि शहाजीराजांची भेट कधी झाली यात इतिहासात फार मतभेद आहेत. झाली की नाही हाही प्रश्न आहे. शहाजीराजांनी काय दिलं होतं शिवाजीराजांना? 9, 10, 12 वर्षाचे शिवाजीराजे होते. दोनच गोष्टी दिल्या, तुम्ही कागदावर लिहून ठेवणं गरजेचं आहे. दोन महत्वाच्या गोष्टी दिल्या होत्या. पहिली गोष्ट होती प्रतिपश्चंद्र रेखे वर्धिर विष्णू विश्ववंदिता शाह सुवशिवशेषाय मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रपुरी प्रमाणे कले करेन. शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजांचं राज्य वृद्धिंगत व्हावं हा आत्मविश्वास देणारी राजमुद्रा शहाजीराजांनी केली. त्यागाचं, क्रांतीचं, समतेचं, अध्यात्माचं, वारकऱ्याचं, संघर्षाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज दिला होता. दोन गोष्टी घेऊन महाराष्ट्राच्या मातीत पुण्यात शिवाजीराजे आले. घरी गेलात ना इथून तुम्ही किंवा क्लासरूम मध्ये गेलात ना, जगाचा एक नकाशा सरांकडून किंवा आई वडिलांकडून घ्या. असा जगाचा नकाशा प्रिंट करून असा पेन उचलायचा, त्याच्यावर टेकवायचा. जगाच्या नकाशावर एक छोटं टिंब उमटे ना साहेब, एवढी छोटी जहागीर दिली होती शहाजीराजांनी. एवढं छोटं राज्य होतं सुरुवातीला शिवाजीराजांचं. शिवाजीराजांनी आई वडिलांनी दिलेल्या संस्काराच्या बळावरती 1000 पटीनं अहद तंजावर तहत पेशावर स्वतःच्या राज्याचा विस्तार केला. स्वतःच्या क्षमतेच्या, संस्काराच्या आणि ताकदीच्या बळावरती केला. हे लक्षात ठेवा. बापाला प्रश्न विचारणाऱ्या कोणाने हा प्रश्न म्हणाला विचारला पाहिजे. अनेकांना असं वाटतं की आमचा बाप रडत नाही, आमचा बाप संवेदनशील नाही, बापाच्या डोळ्यात पाणीच येत नाही, बाप भावनिकच नाही. अनेकांना वाटतं ना, वडील रागावले, एखाद्या विषयात तुम्हाला कमी मार्क मिळाले, बाप पाठी धपाटा लावतो, बाप चिडतो, बाप रागावतो. पोरांना वाटतं बाप किती कठोर आहे, बापाच्या डोळ्यात पाणी येत नाही. आई बघा कशी रडते लगेच. पण बाप सुद्धा संवेदनशील असतो. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, बाप सुद्धा फार भावनिक असतो. हे समजून घ्यायला शिका. बाप रडतो हे जर पाहायचं असेल, बापानं तुम्हाला एखाद्या परीक्षेत वडिलांनी तुम्हाला कमी गुण मिळाले म्हणून मारलं आणि तुमचे वडील शेतात किंवा कामावरती भाकरी घेऊन गेले, भाकरीचा घास सुद्धा तिथं बापाच्या घशात जात नाही. बापाला वडिलांना असं वाटतं मी माझ्या पोराला कमी मार्क मिळाले म्हणून मारलं, पण माझ्या लेकराला काही देण्यात मीच कुठे कमी पडलो का? हा भाव बापाच्या अंतःकरणात असतो. एखाद्या मुलीचं, बापाच्या मुलीचं लग्न असेल त्यावेळी मुलीच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना त्या प्रत्येक पाहुण्याच्या पुढं पुढं करणारा बाप पहा आणि त्याच मुलीला सासरी वाटा लावताना सगळे तिच्या सोबत असतात.
पण एका कोपऱ्यात जाऊन आपल्या चिमुकलीसाठी अश्रू घालणारा बाप कधीतरी पहा लक्षात येतं, बाप सुधारत असतो, बापाच्या डोळ्यात पाणी येत असते लक्षात ठेवा. पाहायचं असेल ना, एखादी मुलगी सासरी नांदायला गेली, सासरवरून ती एका दिवशी परत येणार असली की बापाचं मन असं सुपासारखं होतं. आयुष्यात कामावरून कधीच सुट्टी न घेणारा बाप त्या एका दिवशी सुट्टी टाकतो साहेब. बस स्थानकावर जातो, मुलीची बस कधी येते याची वाट पाहतो. एकदा का बस आली, तिची बॅग हातात उचलतो, घराच्या आत येतो, घराचा उंबरा ओलांडून आत आली मुलगी. बापाला लहानपणी घरात मोर पावलाने दुडू धावणाऱ्या लेकीचं स्मरण होतं, आठवण होतं. आणि अनेक दिवसांनी राहून लेक निघाली, बापाचं मन असं छोटं होतं. मुलगी चालली, बाप त्या दिवशी बस स्थानकावर जातो. त्या बस स्थानकावर लेकीच्या बसमध्ये तिला जागा पकडण्यासाठी स्वतःच्या गळ्यातला गमजा आणि मफलर काढून तिथं टाकताना बापाची लगबग कधीतरी पहा. एकदा का मुलगी सासरी परत जाताना बसच्या सीटवर जाऊन बसली, बाप तिला पाठ करतो, तिला बाय बाय टाटा सुद्धा करत नाही, तिची बस जागीच उभा असते, तरी बाप निघून जातो पाठ दाखवून. पुरीला वाईट वाटतं, पुरीला असं वाटतं माझ्या बाप एवढा बिझी होता का, माझ्या वडिलांकडे एवढा वेळ नव्हता का, मला टाटा बाय बाय करायला सुद्धा ते थांबले नाहीत. कारण वडील यासाठी थांबलेले नसतात की कंठात दाटलेला हुंदका आणि डोळ्यातून आलेले अश्रू लेकीला त्यांना दिसू द्यायचे नसतात. हे लक्षात ठेवायला शिका. या जगाच्या पाठीवरती डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूचा थेंब आणि कंठात दाटलेला हुंदका दाटवण्याचं सामर्थ्य जर कोणत्या प्राण्यात असेल तर त्या प्राण्याचं नाव बाप हे समजून घ्यायला शिका. हे लक्षात घेणं आज तुम्हाला गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, बाप सुद्धा रडत असतो हे लक्षात घ्यायला शिका. अनिल दीक्षित नावाचे कवी लिहितात, बाप म्हणजे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब पुरा दिसणार कसा. अरे बाप काय आहे ते म्हणतात, बाप तलवार आहे, बाप ठार आहे, बाप पेटती मशाल आहे. तुमचा बाप जागतो ना म्हणून तुमचं घर खुशाल आहे. घराला खुशाली प्रदान करणाऱ्या आई बापाची किंमत या वयात तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बापानं सगळं तुम्हाला निर्माण करून द्यायचं. सणासुदीला सगळ्या घराला बाप कपडे करतो, आयुष्यभर फाटक्या बनियनमध्ये असतो, वर्षभरात त्याला नवी कुडी बनियन सुद्धा घालायला मिळत नाही. आणि त्या बापाच्या पोटी जन्मलेली आम्ही पुढं आमचा वाढदिवस गावाच्या चौकात मोठाले बॅनर आणि 3-3 हजाराचे केक कापून जर साजरे करत असतो तर आमच्या जगण्याला काय अर्थ आहे का? हा विचार विद्यार्थ्यांनो आज या वयात आपल्याला करणं गरजेचं आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मला जाणीव मी बराच वेळचं बोलतोय, शेवटचे फक्त 2 मिनिट तुमचे येणारे लक्षात ठेवा. एक गोष्ट विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, आज दुर्दैवानं एखादा क्रिकेटचा मॅच असला तर इंग्लिश आम्ही सगळी पोरं या वयामध्ये, विराट कोहली 99 रनावर खेळतो, 100वा रन तो पूर्ण करणार का नाही म्हणून त्या एका रनासाठी स्वतःच्या मनाला सद्गदित होणारी, मनाची अस्वस्थता करणारी लाखो रुपयांचा सट्टा लावणारी पोरं आहेत. पण शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगर हातामध्ये घेऊन आयुष्यभर लाखो रन पूर्ण करणाऱ्या बापाची काडीची किंमत जर आपल्याला नसेल तर आपल्या आयुष्याला काही अर्थ आहे का? हा विचार आपण करणं गरजेचं आहे. एक गोष्ट शेवटची तुम्हाला सांगेल, एक उदाहरण तुम्हाला सांगेल. संस्काराची खरी शिदोरी काय असते, शिक्षणाचा खरा अर्थ काय असतो, माणसानं मोठं व्हायचंय तर कसं मोठं व्हायचं, एक उदाहरण तुम्हाला सांगेल. वडार समाज तुम्हाला माहित आहे, कदाचित माझ्या इंस्टा युट्यूबच्या अनेक भाषणांमध्ये तुम्ही ऐकलं सुद्धा असेल, पण तुमच्या सगळ्यांच्या समोर मला हे सांगण्याचा मोह आवडत नाही. वडार समाज माहित आहे, कष्टाळू जमात आहे. आमच्या भागातला वडार समाज अतिशय कष्टाळू, दगड फोडण्याची कामं करतात. एक वडार समाजातली स्त्री असते, वडार समाजातली बाई असते, एक माऊली असते. त्या स्त्रीला साहेब 12 वर्षाचं लेकरू असतं. त्या 12 वर्षाच्या मुलाला घेऊन ती सोबत कामाला घेऊन जात असते आणि पोरगा असं बाजूला खेळत असतं. ती खडी फोडण्याचं काम करत असते, रस्त्याचं काम असतं. काम तिचं सुरू असतं. त्या दिवशी त्या माऊलीच्या अंगात ताप असतो, तिला कामच होत नाही, कसं बसं ती काम करते. आणि अचानक तिथं कलेक्टरची लाल दिव्याची गाडी येते. सुटाबुटातला कलेक्टर नावाचा माणूस त्या गाडीतून खाली उतरतो, त्या माऊलीच्या जवळ जातो, तिचं काम पाहतो आणि वाटेल तितक्या शिव्या तिला देतो. त्या बाईला शिव्या घालतो, तिचं काम होत नसतं, त्याला माहितच नसतं तिचं दुखतंय. कलेक्टर गाडीत बसतो, निघून जातो. 12 वर्षाचं लेकरू शेजारी असतं. ते धावत धावत आईच्या जवळ जातं, आईला हलवतो. आईच्या डोळ्यातला एक अश्रूचा थेंब त्याच्या हातावर पडतो. त्याला वेदना होतात. त्याला कळतं या माणसानं आपल्या आईला शिव्या दिल्या. ते पोरगं म्हणतं, आई ते कोण होतं ग? आईला राग येतो. आई रागावते आणि म्हणते, हो बाजूला तिकडे, तुला नाही समजायचं. ते फार मोठे साहेब असतात, त्यांना कलेक्टर म्हणतात. कलेक्टर पोराला राग येतो. आईच्या हातातला दगड फोडायचा तो छन्नी हाताला हिसकावतो. दूर एका खडकावरती जातो. एक कातळ असा असतो, खडक असतो. त्या खडकावर, कातळावर, छन्नीवर हातोड्याचे घाव घालायला लागतं. काहीतरी वाक्य आणि अक्षर तिथं पुरायला लागतं. आईला वाटतं 12 वर्षाचं लेकरू काय वेळेपणा करते. आई धावत धावत जाते. पोरानं काहीतरी या खडकावर लिहिलंय असं आईला दिसतं. आई स्वतःचा पदर घेते, खडकावरली माती पुसते आणि 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं वाक्य वाचून आईच्या डोळ्यात अश्रू येतात. त्या 12 वर्षाच्या लेकरानं लिहिलेलं असतं, आई तुझ्या डोळ्यातून उघडणाऱ्या प्रत्येक अश्रूच्या थेंबाचा बदला घेण्यासाठी मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. मी सुद्धा एक दिवस कलेक्टर होणारच. आज तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो. ही खोटी गोष्ट नाही, ही सत्य कथा आहे. याच महाराष्ट्राच्या मातीतल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या, करमाळा तालुक्यातल्या जेऊरचे
बालाजी मंजुळे नावाचे ते गृहस्थ, त्यावेळेचा तो पोरगा, तो माणूस आज कलेक्टर आहे, कलेक्टर. आणि म्हणून ज्या मुलाला, ज्या मुलीला आईच्या डोळ्यातून उघडणाऱ्या अश्रूच्या थेंबाची किंमत आणि बापाच्या फाटक्या बनियांची, बापाच्या पायाला पडलेल्या भेगांची किंमत कळाली, त्याला जगण्याचा आणि आयुष्याचा खरा अर्थ समजला. तो अर्थ तुम्ही समजून घ्या, एवढीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. तुम्ही सगळे शिक्षणाच्या प्रवाहात आहेत म्हणून सांगतो, शिक्षणाचा अर्थ म्हणजे फक्त पदव्यांचे कागद नसतो विद्यार्थ्यांनो. पदव्यांचे कागद आणि ढिगारे म्हणजे शिक्षण नसतो. सावित्रीबाईने सांगितलं शिक्षण म्हणजे काय. त्या म्हणतात शिक्षण आणि जाते पशुत्व, येते मनुष्यपण पहा. माणसाला माणूस बनवताना ते खरं शिक्षण असतं आणि ते शिक्षण तुम्ही घ्याल, एवढीच एक कामना तुमच्याकडे व्यक्त करतो. विद्यार्थ्यांनो, आज अनेक क्षेत्र तुम्हाला खुणावतायत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे, एवढी एक निरपेक्ष अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करतो. आणि शेवटचं एवढंच सांगेल, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, परदेशात जा, कुठेही जा, तिथून ज्यावेळी परत याल, पैशांच्या थैल्या घेऊन तुम्ही तुमच्या नोकरीच्या निमित्तानं याल, पण येत असताना तुमच्या आई बापाला केलेले संस्कार तिथल्या मातीत मिसळून येऊ नका. तर ते संस्कार जिवंत ठेवून तुम्ही परत आलं पाहिजे. आयुष्यात कितीही मोठे झाला तर भाऊ म्हणून माझा एक शब्द लक्षात ठेवा, जगात कितीही मोठे जरी झाला तरी 3 गोष्टींना कधी विसरू नका, माय, माती आणि माणुसकी. या 3 गोष्टींचा विसर तुम्हाला कदाचित पडता कामा नये. कारण या आधुनिक युगामध्ये या बाबींचा विसर आपल्याला पडत असल्याचं पाहायला मिळतंय. सिंधुताई सपकाळांचं नाव ऐकलं का तुम्ही? सिंधुताईंचं, अनाथांची माऊली, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीपलव झोपताना. सर, एकदा मी सिंधुताईंची भेट घेतली, तुमच्या वयात असेल. सिंधुताईंच्या आश्रमात गेलो, असं पटांगण होतं, लोक होती सिंधुताईंच्या जवळ. मी बाजूला जाऊ दिली, जवळ गेलो, म्हटलं 9 वारी नाटी नेसणारी ही बाई अमेरिकेत जाऊन भाषण करून आली. मी सिंधुताईंच्या जवळ गेलो आणि सिंधुताईंना म्हटलं, माई, या मातीतून तुम्ही विश्व उभा केलंय तुमचं स्वतःचं, मलाही तुमचा एखादा विचार सांगा, मलाही प्रेरणा मिळेल. सिंधुताईंनी असे हात पाठीशी दुमडले आणि चालायला लागल्या. मी सुद्धा त्यांच्यासोबत असा चालायला लागलो. चालत चालत पुढे गेल्या आणि जागेवर उभा राहिल्या. मी सुद्धा उभा राहिलो. उभा राहिलेल्या सिंधुताई लगेच मातीत खाली बसल्या. मी सुद्धा त्यांच्यासोबत खाली बसलो. सिंधुताई लगेच उठून उभा राहिल्या. मी सुद्धा उठून असा उभा राहिलो. पण उभा राहिल्याबरोबर मी माझ्या जीन्स पॅन्टला लागलेली धूळ अशी झटकली. सिंधुताईंनी तेवढंच पाहिलं आणि मला म्हणाल्या, बाळा, तुझ्या आधुनिक युगातल्या या जीन्स पॅन्टला, ज्या मातीतून मी माझं विश्व उभा केलंय, त्या मातीच्या कणांचं साधं ओझं जर झेपू शकत नसेल तर माझ्या विचारांचं ओझं तुला काय झेपणार आहे. म्हणून या आधुनिक युगामध्ये मातीच्या कणाचं ओझं झेपण्या इतकं समर्थ स्वतःला तुम्ही बनवा, ही एक अपेक्षा तुम्हा सगळ्यांकडे व्यक्त करतो. आज नात्यांची उसवत चाललेली वीण घट्ट झाली पाहिजे, या जाणीवेतून हा वारसा, या भारत मातेचा वारसा घेऊन तुम्ही पुढं कार्यरत राहाल, ही निरपेक्ष अपेक्षा व्यक्त करतो. आज मानवी दिदीच्या अभिष्ट चिंतनाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या वडिलांनी इतका सुंदर कार्यक्रम विशालदादांनी आयोजित केला, त्याबद्दल परत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. कारण मोजकी कार्यक्रम असतात, राज्यभरात शेकडो कार्यक्रम वर्षभरात होतात, त्यांना जाता येतं, पण असे मोजके कार्यक्रम स्मरणात असतात. निमित्त वेगळे असतात, पण लेकीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वैचारिक कार्यक्रम आणि प्रबोधन व्हावं या उद्देशानं आयोजित केला जाणारा माझ्या आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम आहे. याबद्दल तुमचं पुन्हा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. या संस्थेला ज्या मनुष्यजींचं नाव या संस्थेला आहे, हा फार मोठा वारसा तुम्हाला या मातीला प्राप्त झालेला आहे. या वारसा तुमच्या संस्कारातून तुम्ही जतन कराल, ही निरपेक्ष अपेक्षा व्यक्त करतो. एक पोरगं बोलताय या जाणीवेतून सगळे शिक्षक वृंद सुद्धा कानांचा पोट करून तुम्ही सगळे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी श्रवण करताय, त्याबद्दल तुमचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. मला तुम्ही सन्मानित केलं, आदरातिथ्य माझ्यासारख्या तरुणाचं केलं, त्याबद्दल तुमचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. कदाचित बोलण्याच्या प्रवाह ओघात काही एखादा चुकीचा शब्द माझ्या मुखातून बाहेर पडला असेल तर तुम्ही मोठ्या मनानं मला माफ कराल, लेकरू या भावनेतून क्षमा कराल, ही अपेक्षा सगळ्यांकडे व्यक्त करून विशेषतः आमचे राजेशजी मुटकर, म्हणजे बघा, पोलीस असताना सुद्धा प्रशासनात काम करणारी माणसं मला कशी पाहायला मिळत आहे, पण प्रशासनात काम करताना सुद्धा विचारांशी बांधिलकी असणारा हा माणूस तुमच्या मातीत आहे. गेल्या अनेक दिवसांचा त्यांचा माझा स्नेह आहे. त्यांनी मला इथं पाचारण केलं, त्यांच्या माध्यमातून मला इथे येता आलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या संस्थेच्या सर्वांचे आभार व्यक्त करून शेवटी फक्त बाबा आमटेंच्या शब्दात एवढंच म्हणेल की आपण उद्याच्या काळामध्ये आपल्याला मार्गस्थ व्हावयाचं जर असेल तर उद्याच्या काळातली नेते, वेगवेगळ्या क्षेत्रातली क्रांती करणारी माणसं जर आपल्याला घडवायची असतील तर बाबा आमटेंच्या शब्दात एवढंच म्हणेल, पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू. या मातीतून निर्मितीची जी मुक्तगंगा ही संस्था प्रवाहित करते, त्याबद्दल म्हणेल की पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू, निर्मितीची मुक्तगंगा द्या इथे मातीत वाहू, नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येते येथून उठतील नेते. विविध क्षेत्रात क्रांती करणारे कर्तबगार पुरुष नेते या जाणीवेतून इथे निर्माण व्हावेत, ही कामना व्यक्त करतो. आणि तुमच्या जगण्यातून आपण जन्माला यासाठी आलो, एवढंच लक्षात ठेवा शेवटचं की तुमच्या जगण्यातून ही सृष्टी येणाऱ्या जीवनासाठी किमान थोडी तरी सुंदर होईल,
एवढा प्रामाणिक प्रयत्न आयुष्यात प्रत्येक जण करेल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. अत्यंत शब्दामध्ये आदरणीय राहुलजी गिरीने आपलं मनोगत व्यक्त